पोस्ट मतदान दिले महायुतीला। बिहारमध्ये सुद्धा तोच पॅटर्न चालला। लक्षात घ्या की या ठिकाणी महायुतीने सातत्याने किंवा NDA आघाडीने सातत्याने याच पद्धतीचं राजकारण केलेलं आहे की लोकांना प्रलोभन देणं, आमिष देणं आणि तो प्रकार हा महाराष्ट्रामध्येही घडवला गेला। निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यामध्ये 3-3 हजार रुपये हे टाकले गेले आणि त्या आमिषाला त्यांना बळी पाडण्यात आलं। त्याच पद्धतीने बिहारमध्ये त्याच्याही पुढे जाऊन पुन्हा 10-10 हजार रुपये जर महिलांच्या खात्यामध्ये मतदानाच्या 10 दिवस आधी येत असतील तर निश्चितच त्याचा एक चुकीचा परिणाम हा निकालावर झालेला आहे। बिहारचा जो निकाल लागला आहे त्या संदर्भामध्ये महाराष्ट्राची परिस्थिती काय राहील आणि आता सध्या महाविकास आघाडीमध्ये काय सध्या अभ्यास सुरू आहे? नाही, बिहारचा निकाल हा जे महाराष्ट्रामध्ये घडवण्यात आलं तेच बिहारमध्ये घडवण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी स्वायत्त यंत्रणांचा कशा प्रकारे गैरवापर केला जाऊ शकतो हे बिहारच्या निवडणुकीने पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे। आणि या निवडणुकीमध्ये जरी आज महागठबंधनचा किंवा महाआघाडीचा पराभव झालेला असला तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाराष्ट्राच्या त्याचा फारसा काही परिणाम होईल असं मला निश्चितच वाटत नाही। कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वसामान्य माणूस हा या निवडणुकीशी निगडीत आहे आणि आज सर्वसामान्य माणसाला हे लक्षात येतं आहे, शेतकरी बांधवांच्याही लक्षात येतं आहे की हे सरकार फक्त आश्वासनं देतं, त्याची पूर्तता करत नाही। त्यामुळे निश्चितच महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल हे वेगळे असतील। पण काँग्रेस एवढी चांगली परिस्थिती असताना काँग्रेसला फक्त 5च जागा मिळाल्यात, नेमका कशाचा परिणाम होऊ शकतो त्या ठिकाणी? नाही, जसं महाराष्ट्रामध्येही ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी निश्चितपणे सगळीकडे असं वातावरण होतं की महाविकास आघाडीची सत्ता येईल आणि ताकदीने लोक महाविकास आघाडीच्या सोबत राहतील। किंबहुना निकालानंतरही महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची अतिशय स्मशान शांतता होती आणि मतदारसुद्धा संभ्रमित होते की आम्ही मत तर महाविकास आघाडीला दिलं आहे, हा निकाल कसा आला। त्याच पद्धतीने आज जरीही त्या ठिकाणी परिस्थिती अशी वाटत असेल की काँग्रेसला कमी जागा मिळाल्या तरी मला असं वाटतं की त्या ठिकाणी सुद्धा मतांची चोरी झालेली आहे आणि निश्चितच स्थानिक त्या ठिकाणी स्वायत्त संस्थांचा निवडणूक आयोग असेल याचा गैरवापर निश्चितपणे झाला आहे।